सर, खुदावडी पंचायत समिती गणामध्ये अपक्ष उमेदवारी आपण मिळवलेली आहे. आज प्रचार रॅलीचं आज सुरुवात झालेली आहे. तुम्ही गृह भेटी देखील दिलेला आहात. की कसा प्रतिसाद मिळतो आणि काय आपला अजेंडा असणार या निवडणुकीमध्ये? सर्वप्रथम सर्व जनतेचे मी आभार मानतो. मी अपक्ष उभारला आहे. काय झालं याच्यामध्ये जनतेला विचारलो, सर्वच जी जनता आहे त्या जनतेने म्हणली की सर तुम्हाला पक्षाने नाकारलेलं आहे तर तुम्ही खरोखर अपक्ष ठेवा. कारण आपण बऱ्याच वेळेस सगळ्या पक्षांना जे आपले पक्ष होते त्या पक्षाला आपण हातभार आलो लोकसभेला विधानसभेला, पण काय कारणास्तव आपण त्या पक्षाला ठेवता येणार नाही. पण काय कारणास्तव त्यांनी मला डावल्याने शेवटी मला 2 ते 3 वाजता सांगितले की सर तुमचा फॉर्म विड्रॉ करा. त्यावेळेस मी ते जाऊन पोहोचलो नाही आणि माझा फॉर्म अपक्ष राहिला. दुसरं असे आहे की परत पाठिंबा द्यावा असं वाटलं मला, पण जनतेने मला सांगितलं की सर तुम्ही कुठल्या प्रकारे पाठिंबा देऊ नका, जनता पाठिंबा आहे तुमच्या. म्हणून मी जनतेच्या आशीर्वादानंच, जनतेच्या सर्वच विश्वासामुळे मी उभा आहे. जनतेने म्हणले की सर्व जनतेने सांगितले की सर तुम्ही अपक्ष उभा राहत, तुमच्या पाठिंबा आहोत. आणि अगोदर जो सदस्य होता पंचायत समितीचा त्या माणसानं आम्हाला कधीही भेट दिली नाही. तुम्ही आम्हाला कधी भेटता, चहापाणी करता, बोलता, आमची विचारपूस करता, असा उमेदवार तुम्ही आहात, म्हणून आम्ही तुम्हाला मतदान करावं असं मला जनतेने आश्वासन दिलेलं आहे. आणि बऱ्याच ठिकाणी मला सर्वच लोकांचं, सर्वच पक्षाचं आणि सर्वच जाती भेद न मानता सर्वच लोकांनी मला आशीर्वाद दिलेला आहे. आणि सर्वांचाच मला आशीर्वाद असल्यामुळं मला असं वाटतं की 100% मला खात्री आहे की माझा निश्चित विजय होईल. आपला व्हिजन काय असणार आहे विकासाचं? विजन म्हणजे काय, जे गोरगरीब लोक आहेत त्यांच्या घरी जाऊन त्याच्या अडचणी असतील आपण सोडवू. आणि मी त्यांना सांगितलं की तुम्ही 24 तास माझा फोन चालू राहील, तुम्ही कधीही मला फोन करा, तुमच्यासाठी मी धावत येईल. आणि कुठल्या जर अडचण असली, रेशनचं असेल म्हणा किंवा आपलं पगारीचं असेल म्हणा, शासकीय कुठले काम असतील आपण ते सोडवू. आता पण सोडलेलं आहे मी. रस्ते असेल, काय विकास जे काय असेल, सर्वच असेल, स्तरत्व असेल, हे सर्व सोडण्याचा मी प्रयत्न करेन, निश्चित प्रयत्न करेन. आणि शेतकरीसुद्धा आपण काय सुविधा असतील ते मिळवण्याचा आपण 100% प्रयत्न करू असं माझं.